या अशा खिडक्यांच्या जाळ्या वगैरे साफ करायला ना खूप वेळ लागतो आणि तो कपडा ना जाळीवर फिरवला ना की सारखा गोळा होत राहतो। त्याच्यासाठी बघा मी काय केलं, एका टी शर्टचा ना छोटंसं स्लीव्ज कापून घेतला आणि ते स्लीव्ज ना असं हातामध्ये मी घालून घेते आणि त्याच्यानंतर ना ह्या जाळ्या वगैरे साफ करून घेते। याच्याने ना खूप छान त्या जाळ्या वगैरे पुसल्या जातात आणि पटकन पण साफ होतात। त्याच्यानंतर ना जाळीवर तो कपडा फिरवताना नॉर्मल आपण कपडा फिरवत राहिलो ना तर तो सारखा गोळा होत राहतो, पण असा हातात घालून जर केलं ना तर तो गोळा वगैरे होत नाही आणि क्लिनिंग पण छान होते। त्याच्यानंतर हे ट्रॅक वगैरे क्लीन करून घेतले। आता 2 दिवसामध्ये म्हटलं जेवढं जास्तीत जास्त बिछाना धुता येईल ना तेवढं धुवून घेऊया। एका टबमध्ये ना पावडर घेतली, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना अशा 3-4 गोधड्या भिजत घातल्या। संध्याकाळी खूप थकवा आला होता, मग जास्त काही केलं नाही, फक्त साधासा असा आलू पराठा बनवला होता। दिवस संपत आला होता, म्हणजे ऑलमोस्ट संपला होता, पण काम काही संपायचं नाव घेत नव्हते। सकाळी डाळ तांदूळ भिजत घातलं होतं, तेच वाटून घ्यायचं होतं, ते वाटून घेतलं आणि नंतर ना द्वितीला क्राफ्टमध्ये हेल्प हवी होती, तिला पण हेल्प केली। होप्स व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर सबस्क्राईब, स्टे ट्यून्ड।